नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण विपणनाची तत्त्वे बी.कॉम भाग 1 या विषयातील उर्वरित संकल्पना घेऊन आलेलो आहोत. यामध्ये वितरणाचे मार्ग या प्रकरणातील आपण वेगवेगळ्या संकल्पना पाहणार आहोत. विद्यार्थ्यांनो, आपल्या माहितीसाठी उत्पादित ठिकाणापासून प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत वस्तू आणि सेवांचा पुरवठा करण्यासाठी वितरण मार्ग हे अत्यंत आवश्यक असतात आणि वितरण मार्गात एकापेक्षा जास्त घटक सहभागी असतात. उत्पादनाबरोबरच अनेक वेगवेगळे घटक यामध्ये कार्यरत असतात आणि त्यामुळेच निर्धारित वेळेत वस्तू व सेवा योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचविणे शक्य होत असतं. वितरण मार्ग म्हणजेच काय की समजा भौगोलिक अंतर जर आपण विचारात घेतलं, म्हणजे पूर्वी एक 5-10 वर्षापूर्वीचा जर आपण विचार केला, समजा पुणे कोल्हापूर अंतर जर घेतलं तर 7 ते 8 तासाचा वेळ लागत होता. पण आपल्याला आज पाहायला मिळते की 3 ते 3.5 तासामध्ये हे भौगोलिक अंतर कापलं जाते. म्हणजे वितरण मार्ग किती सक्रिय झालेत बघा. म्हणजे वितरण मार्गामध्ये प्रामुख्याने जसं की जलमार्ग असेल, हवाई मार्ग असेल, या मार्गाचा तर वापर केला जातोच, पण विपणनामध्ये हे वितरण मार्ग नेमके कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. वस्तूच्या उपयोगासाठी किंवा उपभोगासाठी उपलब्धता करून देण्यासाठी मध्यस्थांना असलेला स्वतंत्र संच म्हणजे वितरण मार्ग होय. उत्पादन संस्थेचे अंतर्गत आणि प्रतिनिधी व घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी या संस्थेच्या संस्थात्मक घटकांची वस्तूंच्या विकण्यासाठी निर्माण केलेली रचना म्हणजे वितरण मार्ग होय. वितरण मार्गाचं महत्त्व काय तर स्थळ उपयोगिता, म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वस्तूंची ने-आण करण्यासाठी आपल्याला वितरण मार्गांची मदत होत असते. समय उपयोगिता म्हणजे काय की आपल्या आवश्यकतेनुसार उपलब्ध वेळेमध्ये आपण वस्तूंची ने-आण करू शकतो. विनिमय प्रक्रियेची कार्यक्षमता, म्हणजे वस्तूचा वापर करत असताना वापराच्या योग्य वेळीच आपल्याला या वस्तू उपलब्ध होत असतात. स्वामित्वोपयोगिता म्हणजे काय की वस्तूची मालकी ही वितरण मार्गामध्ये बदलत असते आणि मालकी हस्तांतरण कार्य हे यामध्ये केलं जात असतं. साठवणुकीचं कार्य म्हणजे वस्तू साठवणूक करणं, एक जवळीकता निर्माण करणं आणि नियमितता आणण्याचं काम हे वितरण मार्गामुळे शक्य होते. जोड मार्ग म्हणजे की समजा मध्यस्थ जे असतील, जसं की उत्पादक, मध्यस्थ, घाऊक व्यापारी, प्रतिनिधी, किरकोळ व्यापारी यासारखे घटक यामध्ये महत्त्वाचे आहेत. आणि परस्पर लाभासाठी एक प्रकारचं शोधकार्य केलं जातं, म्हणजे प्रत्येक व्यक्ती नफा प्राप्तीसाठी याचा प्रयत्न करतोय आणि सामाजिक कल्याण हे याद्वारे करणं सहज शक्य होते. वितरण मार्गाचे प्रकार जर आपण पाहिले तर उत्पादक आणि ग्राहक, म्हणजे थेट समजा एखाद्या शेतकऱ्याने शेतीतील उत्पादनं घेऊन बाजारपेठेत विक्री करायला गेला, समजा अ नावाचं उत्पादक आहे आणि ब नावाच्या ग्राहकाशी त्याचा थेट संपर्क आला, म्हणजे उत्पादक आणि ग्राहक. उत्पादक, किरकोळ व्यापाऱ्याने ग्राहक, म्हणजे उत्पादकाने ती उत्पादनं किरकोळ व्यापाऱ्याला दिली आणि किरकोळ व्यापाऱ्याने ती ग्राहकांपर्यंत पोहोचवली. त्यानंतर उत्पादक, घाऊक व्यापार, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक, म्हणजे एखादा घाऊक व्यापारी असेल आणि त्यानं काय केलं की समजा साखरेची विक्री तो करतोय, त्यानं प्रथम समजा 200 किलो साखर खरेदी केली आणि किरकोळ व्यापाऱ्याला ती विकली आणि किरकोळ व्यापाऱ्याने ती ग्राहकाला उपलब्ध करून दिली. अशाच पद्धतीनं उत्पादक, प्रतिनिधी, अभिकर्ता, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक. त्यानंतर उत्पादक, घाऊक व्यापारी, ग्राहक, उत्पादक, प्रतिनिधी, अभिकर्ता, ग्राहक, उत्पादक, प्रतिनिधी, अभिकर्ता, किरकोळ व्यापारी आणि ग्राहक. म्हणजे काही संकल्पना एक महत्त्वाची आहे की उत्पादक म्हणजे जो व्यक्ती प्रत्यक्ष वस्तूंची विक्री करतोय. घाऊक व्यापारी म्हणजे कोण, जो जास्त प्रमाणामध्ये वस्तूंची खरेदी करते. त्यानंतर अभिकर्ता म्हणजे व्यापारी वर्ग. या सगळ्या संकल्पना वितरण मार्गामध्ये खूप महत्त्वाच्या मानायच्या आहेत. वितरण मार्गाची निवड करत असताना त्या वितरण मार्गावर परिणाम करणारे घटक कुठले आहेत तर वस्तुविषयक घटक, म्हणजे वस्तूचं भौतिक स्वरूप काय, म्हणजे वस्तूचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे त्यानुसार आपल्याला वस्तूंची निवड करावी लागते. वस्तूंची रचना, वस्तूचं जीवनचक्र, म्हणजे समजा पालेभाज्या जर असतील तर त्या कमीत कमी वेळेमध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे. वस्तूची प्रतिमा आणि वस्तूचा प्रकार नेमका काय, म्हणजे घरगुती प्रकारच्या वस्तू जर पाहिल्या आपण, समजा छोट्या छोट्या संग्रहण ठेवण्यासारख्या वस्तू असतील, घरातल्या मोठ्या वस्तू असतील, पुनर्विक्रीच्या वस्तू असतील, त्यानुसार वितरण मार्गाची निवड ही त्या ठिकाणी केली जाते. आणि बाजारपेठेतले घटक काय तर स्पर्धेचे स्वरूप, खरेदीचे स्वरूप, स्पर्धकांचे वितरण मार्ग काय आहेत आणि बाजारपेठेमधली रचना नेमकी काय आहे त्यानुसार वितरण मार्गावरती त्याचा परिणाम होतो. संस्थात्मक घटक कुठले वितरण मार्गावर परिणाम करणारे तर विपणनाची धोरणे, म्हणजे संघटनात्मक पातळीवरती काही विपणनात्मक जी धोरणं असतील ती धोरणं ठरवूनच वितरण मार्गाचा अवलंब केला जातो, अन्यथा त्याचा परिणाम हा वितरण मार्गावरती होत असतो. विक्री वृद्धीची क्षमता नेमकी काय आणि नियंत्रणाची इच्छा काय आहे.
त्याचा सुद्धा परिणाम हा वितरण मार्गावरती होत असतो. संस्थेचा नावलौकिक आणि विक्रोत्तर सेवा कशा पद्धतीच्या दिल्या जातात, त्या सेवांवरती सुद्धा वितरण मार्ग आधारित असतो. पर्यावरणात्मक घटक जर आपण पाहिले तर आर्थिक पर्यावरण, भौतिक घटक, कायदेशीर निगडीत घटक आणि करविषयक धोरण. आता आपण पाहणार आहोत की घाऊक व्यापार. उत्पादकाकडून मोठ्या व घाऊक प्रमाणावर वस्तूंची खरेदी करून किरकोळ व्यापाऱ्यांना किरकोळ स्वरूपात विक्री करण्याची विशेष क्रिया म्हणजे घाऊक व्यापार होय. आता पाहू की घाऊक व्यापाराची वैशिष्ट्ये नेमकी काय. तर उत्पादकाकडून वस्तूची घाऊक म्हणजे जास्त प्रमाणात खरेदी केली जाते. किरकोळ व्यापाऱ्यांना वस्तूंची विक्री केली जाते. वस्तू साठवणुकीची जोखीम घेतली जाते. किरकोळ व्यापाऱ्यांना सहजतेने वस्तूंची आणि सेवांची उपलब्धता करून दिली जाते. घाऊक व्यापारामुळं किरकोळ विक्रेत्यांना उधारीची सवलत प्राप्त होते. योग्य वेळेत ग्राहकांपर्यंत वस्तूंचा पुरवठा केला जातो. मोठ्या प्रमाणावर भांडवलाची गुंतवणूक केली जात नाही. घाऊक व्यापारामुळे विपणनातील समस्या दूर होतात. ग्राहकांच्या त्यांच्या मागणीनुसार वस्तूंचा पुरवठा केला जातो आणि घाऊक विक्री आणि व्यापारी यामध्ये ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची मानली जाते. किरकोळ व्यापार जर आपण बघितला तर बाजारपेठेतील अंतिम उपभोक्त्यास त्याच्या मागणीनुसार, गरजेनुसार किरकोळ स्वरूपात त्याच्या सोयीच्या ठिकाणी जाऊन विक्री करण्याची पद्धत म्हणजे किरकोळ व्यापार होय. किरकोळ व्यापाराचे वैशिष्ट्य काय आहेत तर अंतिम उपभोक्ता किरकोळ व्यापाराचा ग्राहक असतो. अंतिम उपभोक्ता सोयीच्या ठिकाणी वस्तू उपलब्ध करून दिल्या जातात. ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार, गरजेनुसार वस्तूंची विक्री केली जाते. समाजातील प्रत्येक व्यक्ती हा या किरकोळ व्यापारातील ग्राहक असतो. सभोवतालच्या क्षेत्रातील मागणीनुसार ग्राहक वर्ग निर्माण होत असतो. किरकोळ व्यापार हा एकल संस्था असेल किंवा अविभक्त कुटुंब पद्धतीनुसार चालवला जातो. किरकोळ व्यापारामध्ये प्रचंड लवचिकता असते. किरकोळ व्यापारी क्षेत्रात शासकीय नियमांचं पालन करणं बंधनकारक असतं आणि समाजातील प्रत्येक व्यक्ती म्हणजे तो गरीब असेल, श्रीमंत असेल, तो किरकोळ व्यापाराचा ग्राहक असतो आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्याची जाहिरात ही करावी लागत नाही. भौतिक वितरण जर पद्धती आपण बघितली तर उत्पादकाच्या स्थळापासून बाजारपेठेतील ग्राहकांच्या स्थळापर्यंत वस्तूचे ने-आण व इतर पूरक सहाय्यकारी सेवा व क्रिया उपलब्ध करून देणारी यंत्रणा म्हणजे वितरण पद्धती होय. आता भौतिक वितरण पद्धतीची वैशिष्ट्ये जर आपण पाहिले तर वितरण साखळीतील सहाय्यक पूरक असते. त्यानंतर उत्पादित स्थळापासून प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत वस्तूंचा पुरवठा केला जातो. वस्तूसाठी संग्रहण आणि वितरण सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. वाहतूक सेवांचा यामध्ये समावेश केला जातो. वस्तूंच्या हालचालीविषयक क्रिया यामध्ये सहभागी असतात. वस्तूंचं एकत्रीकरण केलं जातं. मागणीची पूर्तता करून मागणीचं नियमन केलं जातं. उत्पादक, मध्यस्थ किंवा किरकोळ व्यापारी यांना याविषयीची माहिती त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते. आता थेट विपणन म्हणजे काय तर ग्राहकांची ईमेल, संकेतस्थळ, मोबाईल संदेश, विक्री वृत्तपत्रे, नियतकालिकातील जाहिराती इत्यादी माध्यमांद्वारे थेट संपर्क साधून वस्तूच्या विपणनाची जाहिरात करण्याची पद्धती म्हणजे थेट विपणन होय. आता थेट विपणनाची वैशिष्ट्य काय आहेत विद्यार्थ्यांनो तर थेट विपणनामुळे वितरण साखळीसाठी येणाऱ्या खर्चात बचत होते. ग्राहकांना खरेदीसाठी प्रोत्साहित केलं जातं. संभाव्य ग्राहकांपर्यंत सगळी माहिती पाठवणं शक्य होतं. ग्राहकांना योग्य किमतीत वस्तू उपलब्ध करून दिल्या जातात. ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला जातो. थेट विपणन प्रक्रियेत मध्यस्थांना स्थान हे कधीच दिलं जात नाही. यामध्ये घाऊक व्यापारी, अभिकर्ता या पद्धतीचा अवलंब केला जातो आणि थेट पद्धतीने विक्री केल्यामुळं ग्राहकांशी प्रत्यक्ष संपर्क साधणं हे सहज शक्य होतं. आता आपण पाहू की सेवांचं विपणन म्हणजे काय तर प्रत्येक बाजारपेठेत सेवा क्षेत्र व्यापक असलेले दिसून येतं आणि सेवांच्या आधारे प्रत्येक ग्राहकांपर्यंत वेगवेगळी वस्तू, उत्पादनं किंवा सेवांचा पुरवठा करता येणं शक्य होत असतं. फिलिप कोटलर यांच्या मते एक पक्षकार दुसऱ्या पक्षकारासाठी काही करत असलेली प्रामुख्याने सेवा ही अदृश्य असते व ज्याद्वारे मालकी हक्क निर्माण होत नाही अशी क्रिया म्हणजे सेवा होय. सेवांचं स्वरूप काय प्रामुख्यानं तर प्रामुख्यानं या सेवा हॉटेल सेवा, मनोरंजन सेवा, खाद्य सेवा इत्यादी प्रकारच्या सेवा असतात. त्यामध्ये सेवा या व्यक्ती किंवा यंत्रांद्वारे दिल्या जातात. सेवा या देत असताना एकतर दुरुस्ती, प्रत्यक्षात सेवा देणं, वस्तूसोबत सेवा देणं, वस्तू आणि सेवा एकत्रित देणं किंवा फक्त सेवा देणं. सेवांच्या व्यवहारांमध्ये पक्षकारांची किंवा व्यक्तींची गरज असते. सेवांची वैशिष्ट्य काय तर अमूर्तता आणि अविभाज्यता. म्हणजे सर्व्हिस सेक्टर एवढा जबरदस्त आहे की त्या सातत्यानं चालणारी ही प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये खंड कधीच पडू शकत नाही आणि बहुजिन्सीपणा हा प्रचंड आहे.
आणि सेवा या नाशवंत होत असतात. उदाहरणार्थ समजा हॉटेलमध्ये आपण गेलो आणि खाद्यपदार्थ खाल्ले आणि तिथून आपण बाहेर पडलो, तर ती सेवा ही नाश झाली असं म्हटलं जातं आणि यासाठी असलेली मागणी ही बदलत जाणारी असते. सेवांचं विशेषीकृत वर्गीकरण काय सांगते की उद्देशानुसार वर्गीकरण आणि ग्राहक प्रकारानुसार वर्गीकरण. ग्राहक काय करत असतो, आपले जे उद्देश आहेत त्यानुसार सेवांची मागणी करत असतो. म्हणजे अर्थातच सेवा त्यानुसार ठरवल्या जातात. प्रधानानुसार किंवा ग्राहकाच्या संपर्कानुसार वर्गीकरण केलं जातं आणि कौशल्यावरती आधारित काही सेवा दे, समजा केश कर्तनालयाच्या सेवा असतील, लॉन्ड्री विषयक सेवा असतील, वाहतुकीच्या सेवा असतील किंवा खर्चावरती आधारित वेगवेगळ्या सेवा या त्या ठिकाणी प्रदान केल्या जात असतात. सेवांचं सर्वसाधारण वर्गीकरण जर आपण बघितलं तर उपभोक्ता सेवा म्हणजे समजा मनोरंजनाच्या सेवा यामधून दिल्या जातात. निवास सेवा म्हणजे लॉजिंग ज्याला आपण म्हणतो, राहण्याच्या सेवा. खाद्यान्न सेवा म्हणजे हॉटेल असेल. वाहतुकीच्या सेवा म्हणजे समजा आयात निर्यातीसाठी समजा खाजगी किंवा सरकारी यंत्रणेद्वारे वाहतुकीची सेवा. संदेशवहन सेवा आपल्याला माहिती असेल की समजा टेलिफोनिक सेवा असेल, काउन्सिलिंग असेल, इंटरनेटची सेवा, टेलिकम्युनिकेशन हे संदेशवहनमध्ये येते. वैयक्तिक निधी सेवा किंवा निगा सेवा आपण असं त्याला म्हणूया, म्हणजे लॉन्ड्री विषयक सेवा किंवा केश कर्तनालय असेल. आरोग्य सेवा म्हणजे डॉक्टर, दवाखाने असतील. सुरक्षा विषयक सेवा, विमा सेवा आणि फायनान्शियल म्हणजे वित्त सेवा. औद्योगिक सेवांमध्ये काय येतं की अभियांत्रिकी सेवा, जसं की बांधकाम करत असताना इंजिनियर्सची मदत घ्यावी लागते, जाहिरात करावी लागते. कार्यालयीन सेवा ज्या असतील त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये येतात. व्यवस्थापन सल्ला सेवा आणि साठवणुकीच्या सेवासुद्धा औद्योगिक सेवांमध्ये सहभागी असतात. आता सेवांच्या विपणनाची व्यूहरचना किंवा आखणी कशी केली जाते, तर बहिर्गत विपणनाची व्यूहआखणी केली जाते, अंतर्गत विपणनाची व्यूहआखणी केली जाते आणि अंतर्गत या विपणनाची व्यूहआखणी करत असताना सगळ्या घटकांचा अभ्यास केला जातो. सेवा विपणनामधील समस्या नेमक्या काय आहेत, तर सेवा भेद समस्या म्हणजे कोणकोणत्या सेवा दिल्या पाहिजेत, सेवांचा दर्जा नेमका काय असला पाहिजे, उत्पादकता वाढवण्याची सुद्धा यामध्ये समस्या आहे. अशा पद्धतीने विपणनाचा आपण एक भाग पाहिलेला आहे. इथंच आपण थांबणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी माझा विनोद अवघडे या नावाचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावा, व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करावेत आणि शेअर करावेत. उर्वरित संकल्पना घेऊन आपण पुढील भागामध्ये भेटणार आहोतच. इथं आपण थांबूया. धन्यवाद.